मग नाशिककरांनो, आज कोण कोण गेलो होतं ही महागंगा आरती बघायला? आज मी पण गेलेली होती, की तुम्ही पण सर्व आलेच असाल. हिस्ट्रीमध्ये पहिल्यांदा असं होणार होतं की 1111 लोक एक सोबत आरती करणार होते आणि हे बघायला सर्वच उत्सुक होते. जसे की मी पण बघायला गेली होती, बाकी लोक पण बघायला आलेले होते. पण एवढी गर्दी होती, एवढी गर्दी होती की एवढ्या लांबून आम्ही उभं राहून बघत होतो, पण तिथून काहीच दिसत नव्हतं. म्हणून आम्ही जागा शिफ्ट करायचं ठरवलं. वरती आलो तर वरतून पण काहीच दिसत नव्हतं. मग शेवटी खाण्याकडे थोडं कॉन्सन्ट्रेट केला. मग कुठून तरी कशी तरी अशी जागा भेटली जिथून एवढं लांबून दिसत होतं, पण ठीक होतं. डेकोरेशन बघण्यासारखं टॉप नोट होतं, जे की पाण्याचा फवारा पण लावला तर ते पण खूप छान होतं. पण त्या साईडला जायचा चान्सच नाही भेटला ना, त्याच्या क्लिप्स घ्यायचा चान्स भेटला. क्लिप तर सोडा, बघायचा पण चान्स नाही भेटला. आणि फायनली एवढी वाट बघून शेवटी आरती चालू झालेली होती आणि जे आरतीसाठी नव्हते आले त्यांच्यासाठी पण मी क्लिप ऍड केल्या, तर तुम्ही पण बघा. आरती तर आम्ही फक्त 2-3 मिनिटं बघितली, जी की खूप मस्त होती. आणि आता सर्वात मोठा प्रश्न हा होता, की ह्या गर्दीतून बाहेर निघायचं होतं आम्हाला, ते पण रिक्षा शोधायला. म्हणजे एवढी गर्दी होती, बापरे! मोठ्या मुश्किलने त्या गर्दीतून आम्ही बाहेर निघत होतो. रस्ताच संपत नव्हता. असं वाटतं एवढा मोठा रस्ता, एवढा अख्खे नाशिकचे लोक आलेले असं वाटलं मला. आणि एवढा वेळ वाट बघितली. 5-10 मिनिटाची आरती होती. बाहेर निघायला एवढा टाईम लागला. म्हणजे खूप जास्तवाली गर्दी होती, मी तुम्हाला सांगू नाही शकत. कसं तरी रिक्षा घेऊन आम्ही घरी पोहोचलो. घरी येऊन थोडं काम होतं, बाहेर बाहेर गेलो, ते केलं आणि बस घरी येऊन आता जाईल मी झोपायला. बाय.